बीड जिल्ह्यातील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील सरपंच आक्रमक झालेत। जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीत सरपंचांनी काम बंद आंदोलनात सहभाग घेतलाय आणि संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध केलाय। या संदर्भात सरपंचांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे यांनी। एनडीटीव्ही मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। काय नेमकी भूमिका काय आहे तुमची या आंदोलना पाठीमागची? सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं मस्साजोग जिल्हा बीड येथील कर्तबगार सरपंच संतोष अण्णा देशमुख यांची निर्गुण हत्या झालेली आहे। या हत्येचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्र राज्यातील सर्व ग्रामपंचायती या बंद राहणार आहेत आणि त्यांनी या संदर्भात निषेध करून त्यांच्या हत्येचा निषेध करून संतोष देशमुख यांच्या न्याय मिळण्यासाठी, त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळण्यासाठी आम्ही या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्वजण उभे आहोत। आणि एकंदरीतच या पंचायत राज व्यवस्थेमध्ये सरपंचाचा जो महत्त्वाचा घटक आहे या घटकाकडे दुर्लक्ष न करता महाराष्ट्र शासनाने या सरपंच परिषदेच्या मागणीकडे लक्ष देऊन या मारेकऱ्यांना अटक करून संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय द्यावा ही आमची मागणी आहे। एकंदरीत सरपंच परिषद जे आहे ते आक्रमक होत आहे। तर तुम्ही कोणत्या गावचे सरपंच आहात आणि या ठिकाणी उळे काशेगाव या ठिकाणी साधारणतः किती गावचे सरपंच एकवटले आहेत संतोष देशमुख यांना न्याय मागण्यासाठी? मी वडजी तालुका दक्षिण सोलापूर येथील सरपंच आहे। वडजी काशेगाव परिसरातील जवळजवळ 8 ते 10 गावचे सरपंच इथे एकत्रित झालेले आहेत। खरं तर या हत्येचा अतिशय तीव्र शब्दात आम्ही निषेध करत आहोत। एक चांगलं काम करणाऱ्या सरपंचाला जर अशा अवस्थेमध्ये जर निर्गुण हत्या होत असेल तर अतिशय तीव्र निषेध आम्ही सर्व सरपंच करत आहोत। माननीय मुख्यमंत्र्याला आमच्या सर्वांच्या वतीनं आव्हान आहे की मारेकऱ्यांना अशी शिक्षा झाली पाहिजे की महाराष्ट्रात दुसरा कोणी पुन्हा असा प्रयत्न करण्याचा धाडस कोणी करू नये। अशा पद्धतीची शिक्षा एक उदाहरण म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी द्यावी अशी आमची सर्वांच्या वतीनं मागणी आहे। दादा, एकंदरीत जे आहे की प्रशासनावरती, पोलीस प्रशासनावरती देखील नागरिकांचा रोष दिसून येतोय सरपंचांचा।